आणि बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील मुलींचं वसतिगृह पुन्हा एकदा चर्चेत आलंय। वसतिगृहाशेजारी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होतीये। किराणा दुकानात गुटखा तंबाखूची खुलेआम विक्री केली जाते आणि विद्यार्थिनींनीच ही बाब उघडकीस आणली आहे। ही धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे। पुण्यामध्ये मुलींचं वसतिगृह आहे आणि या वसतिगृहाच्या शेजारीच तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री केली जाते। माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय नेमका हा प्रकार आणि कुठला प्रकार? नाही, काही विद्यार्थी संघटनेने या संदर्भामध्ये 8-10 दिवसापूर्वी असं एक निवेदन दिलेलं होतं की मुलींच्या वसतिगृहाच्या जवळ अशा पद्धतीचा गांजा सापडला आहे आणि त्यानंतर कारवाई होणं अपेक्षित होतं। आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की जे शैक्षणिक संकुल आहे त्याच्यापासून 500 मीटरच्या अंतरामध्ये कुठल्याही स्वरूपाचे तंबाखूजन्य पदार्थ विकता येत नाहीत, परंतु त्यानंतर सुद्धा कारवाई झालेली नसल्यामुळं जेव्हा या मुलींनीच त्या संदर्भामध्ये कारवाई केली आणि मग इथे वसतिगृहाच्या शेजारी जे किराणा मालाचं दुकान आहे त्याच्यामध्ये गुटखा आणि तंबाखूची सरेआम विक्री केली जात होती, हे उघड झालं आणि त्या संदर्भातली माहिती पण विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आलेली आहे। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की अशा पद्धतीच्या कायद्याची अंमलबजावणी यापूर्वीच होणं अपेक्षित होतं, परंतु 750 ग्रॅम जो गांजा सापडला त्या संदर्भातल्या कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच अधिक पुढे जाऊन विद्यार्थी संघटनेच्या पुढाकारानं ही गोष्ट केली गेली आहे आणि किराणा दुकानातले हे जे तंबाखू आणि गुटखा असे पदार्थ आहेत त्या संदर्भात निवेदन सुद्धा विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे। साधारणतः 8-10 दिवसापासून हा मुद्दा चर्चेत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।